वास्तव न्यूज में स्वागत है आपका। मैं हूं सरदार। विजयपुर शहर के अल-अमीन हॉस्पिटल के आगे आंदोलन किया गया है। ये आंदोलन इसलिए किया गया है, यहाँ के जो कुछ प्रशासन यहाँ पर कहीं महीनों से साल भर से इनको तनख्वाह नहीं मिलने से इन्होंने इससे पहले एक प्रेस मीट भी किया गया है और अल-अमीन कॉलेज के और यहाँ के जो हॉस्पिटल है ये ट्रस्ट के विरोध प्रेस मीट भी किया गया है। और प्रेस मीट में कहा गया ये है कि अल-अमीन कॉलेज में अगर इंसाफ से कानूनी तरीके से अगर कुछ पूछेंगे तो सस्पेंड कर डालेंगे और यहाँ से इनको ये भी धमकी दी जाती है कि इस संस्था से निकाल दिए जाएंगे। यानी कि कहीं साल भर ऐसे ही डरते डरते इस संस्था में अपनी सेवा निभाते रहे। ना जाने महामारी कोरोना में भी अपने परिवार को छोड़कर इस हॉस्पिटल में अल-अमीन हॉस्पिटल में अपनी कर्तव्य पूरी तरह से निभाए गए। पर भी इस ट्रस्ट में यानी कि ये संस्थे में अल-अमीन संस्थे में यहाँ पर नाइंसाफी मिलने के बावजूद अब इनका ये कहना है कि अदालत का दरवाजा भी खटखटाने के बावजूद भी इन्हों एक नहा मान रहे हैं। यानी कि पावरफुल हो गए शायद इन्होंने, ताकि इन्हों जहां तक भी जाओ कुछ अल-अमीन कॉलेज के जो संस्था है शायद इनको कुछ फर्क नहीं पड़ने वाला। अब ये सोचकर इन्होंने सभी यहाँ पर जो सेवा निभाए हैं सेवकों ने आज यहाँ पर आंदोलन पर बैठ गए। तो इन्होंने कहते हैं कि यहाँ पर आंदोलन नहीं करो, किसी और जगह पर करो। यानी कि वहाँ कोई आता जाता नहीं, उस जगह पर आंदोलन करो। आंदोलन ऐसा होता है कि खुलेआम होता है कि ताकि अल-अमीन कॉलेज हो या किसी नेता के लिए आंदोलन किया हो या किसी अधिकारी के लिए, जो भी हो आंदोलन होता है। आंदोलन इसलिए किया जाता है ताकि सबको पता चले ये मुद्दा किस लिए है। अगर किसी जगह पर जाकर आंदोलन करने से अगर मालूम नहीं होता, इसीलिए ये आंदोलन इसलिए किया जाता है रोडों पर, सड़कों पर, ताकि सारी जनता को पता चले और इसके जरिए मीडिया से भी पता चल जाए। अब यहाँ का इनका ये कहना है कि इतना आंदोलन के बावजूद भी पुलिस को खबर किया और पुलिसों ने इनको उठाकर दूसरी जगह पे बैठने के लिए कह रहे हैं। ये तो ऐसा नहीं हो सकता। आंदोलन अब यहाँ पर कहीं साल भर से सेवा निभाने वालों की तो ये हाल हो रही होगी, तो ना जाने यहाँ पर कुछ पेशेंट आ जाते हैं तो उनकी हाल क्या होती होगी। यानी कि ये प्रशासन ही ठीक नहीं चला पाते तो मरीजों को क्या ठीक कर पाते, और ना जाने यहाँ पर क्या क्या गोलमाल चल रहा है, यहाँ का पैसा कहाँ जा रहा है, इनको तनख्वाह नहीं देने का पैसा कहाँ जाता होगा। इतना बड़ा ये जो ट्रस्ट है, ये ट्रस्ट के पीछे इसका मालिक कोई हिसाब किताब कोई पूछता होगा या नहीं, कुछ पता नहीं। मगर आंदोलन पर बैठे हुए क्या कहते हैं हम आपको दिखाएंगे एक रिपोर्ट में। ಕೇಳ್ರಿ
ಆಮೇಲೆ ನಮ್ದೇನು ಗಲಾಟೆ ಇದೆ ಕೋರ್ಟ್ ಆದೇಶ ಏನಿದೆ ಅವ್ರ ಪ್ರಕರಣ ಇಬ್ರು ನಡೀಬೇಕು. ಹೌದು ಸರ್. ಯಾರಿಗೆ ಹಲೋ ಸರ್ ಹೇಳ್ರಿ. ನಮಸ್ತೆ ಹೇಳ್ರಿ. ಸರಿ ಸರಿ ಆಯ್ತು ತೋರ್ಸಂತ ಹೇಳಿ ಬೇಗ. ಅಲ್ಲ ನೀವು ಪ್ಲೇಸ್ ತೋರ್ಸಂತ ಹೇಳ್ರಿ. ಅವ್ರದ್ದೇನು ಬೇರೆ ಏನು ಅಬ್ಜೆಕ್ಷನ್ ಇಲ್ಲ ಅವ್ರದ್ದು. ಅವ್ರು ಕೇಳ್ತಿರೋದು ಅದೇ ಹೌದಾ ಕೋರ್ಟ್ ಪ್ರಕಾರ ನಮ್ಮ ಪ್ಲೇಸ್ ತೋರಿಸಿ ನಾವೆಲ್ಲ ಕೊಡ್ತು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅವ್ರ ಕಡೆಯಿಂದ ನಮ್ಮ ಅಬ್ಜೆಕ್ಷನ್ ಕೊಡಿ. ಸ್ವಲ್ಪ ಬೇಗ ತೋರ್ಸಂತ ಹೇಳಿ. 5 ನಿಮಿಷ ಇರಿ. ಏನಿಲ್ಲ ಸರ್, ನಮ್ಮ ನ್ಯಾಯ ಕೇಳೋದು ಅಷ್ಟೇ. ಓಕೆ ಓಕೆ ಜಸ್ಟ್ ಈಗ ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳಿದ್ದೀನಿ ಕಾನೂನು ಮಾಡಿದ್ದಾನೆ ಅವರಿಗೂ. ಕನಿಷ್ಠ ವೇತನ ಜಾರಿ ಆಗಬೇಕು. ಸರ್ಕಾರದ ಆದೇಶ ಸರ್ಕಾರ ಆದೇಶ ಪಾಲನೆ ಆಗಬೇಕು. ಸರ್ಕಾರದ ಆದೇಶ ಪಾಲನೆ ಆಗಬೇಕು. अच्छा, आज हमारी जो स्ट्राइक चालू हुई सुबह 9 बजे से, ये हमारे एक 7 डिमांड के ऊपर चालू हुई है। पिछले 7 महीने से हमारे ऊपर नॉन टीचिंग के ऊपर बहुत जुल्म चल रहा है। वो जुल्म को हम देखते हुए पिछले 6 महीने से जो है हम लेबर डिपार्टमेंट होते, लेबर कमिश्नर होते, हर जगह हम गए हैं। तो ये इसके ऊपर हम जो है आज स्ट्राइक कर रहे हैं। मेन हमारा मकसद क्या है बोले तो जो है इंक्रीमेंट 2 साल से पेंडिंग है। 4 लोगों की पगार जो है अन्य बिना नोटिस के कट करे हैं। और हमारा एग्रीमेंट था 4 साल का, वो एग्रीमेंट का डेट खत्म होने के बाद में भी हमारा चार्टर्ड ऑफ डिमांड पूरा नहीं कर रहे। और ये चीज़ हम पूछने के लिए गए तो हमारे पूरे 11 लोगों को सस्पेंड में रख के बाहर कैंपस के बाहर रखे हैं। तो ये सब चीज़ें जो है उन्होंने ना कानून को इज्जत कर रहे, ना सरकार को इज्जत कर रहे हैं। ये सब देखते हुए आज हमारा स्ट्राइक चालू हुआ है। ये स्ट्राइक जो है कोर्ट में चला गया है। कोर्ट के आदेश को भी इन्होंने मान नहीं रहे कि कैंपस के अंदर एक सूटेबल जगह जो इनको स्ट्राइक करने के लिए। तो ये लोग जो हैं एक ऐसा जगह दे रहे हैं जहाँ पे कोई जा नहीं सकता, कोई आ नहीं सकता। उतने दूर जाके बैठो बोले तो कैसा है स्ट्राइक है? एक स्ट्राइक जो है हमने जूनियर जहाँ पे मुनासिब औरतें हैं, बूढ़े लोग हैं, जो उनको आने जाने का, चाय पीने का, ये मसले की वजह से ज़रा करीब में दिए तो अच्छा रहता है। तो ये लोग कोर्ट का ना आदेश मान रहे हैं, ना सरकार का आदेश मान रहे हैं। 6 महीने से जो है पूरे लोगों पे जुल्म बढ़ रहा है और इतना हरासमेंट हो गया है। यही हमारे लोकल एडमिनिस्ट्रेशन जो में सुपरिटेंडेंट है, डॉक्टर जिलानी है, डायरेक्टर BS पाटिल हैं, ये सब चीज़ें जो है परेशान करके रखें। आपका नाम बोलो। और इमरजेंसी सर्विस हमें प्रोवाइड करने के बावजूद भी ये लोग हमने हरास कर रहे हैं। मेरा नाम मुजाहिद उठिया, यूनियन प्रेसिडेंट हूँ मैं। यहीं पर जारी रखेंगे। अगर हमने प्लेस अगर उन्होंने मुनासिब जगह नहीं दिए तो हम यहीं पर रोड पर बैठ के हमारा स्ट्राइक चालू तो ಮಾತಾಡಬೇಕಾಗಿತ್ತು। ಚಾರ್ಟ್ ಆಫ್ ಡಿಮಾಂಡ್ ಕೂಡಲೇ ಮಾಡಬೇಕು, ಅಗ್ರಿಮೆಂಟ್ ಮಾಡಬೇಕು। ಈ ಅಲ್ಯೂಮಿನಿಯಂ ಶಾಪದ ವೇತನ ಹೆಚ್ಚಾಗಬೇಕು। ವೇತನ ಹೆಚ್ಚಾಗಲಿಲ್ಲ ಅಂದರೆ ಬರುವ ದಿವಸನಾಗ ಇದೇ ಥರ ಮುಷ್ಕರ ಕಂಟಿನ್ಯೂ ಆಗ್ತಿತ್ತು। ಕರೆದು ಮಾತಾಡಬೇಕು ಅವರು, ಯಾಕೆ ಮಾತಾಡಿಸೋಲಾಗ್ಯಾರ? ನಾವೇನು ವೈರಿಗಳು ಈ ಸಂಸ್ಥೆದು? ಈ ಸಂಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ದುಡಿಯೋರಿದ್ದೀವಿ ನಾವು ಎಲ್ಲರೂ। ಕರೆದು ಮಾತಾಡಬೇಕು। ಮತ್ತು ಈ 2 ವರ್ಷಲೇನು ಇದು ಹಾಕ್ಲಿಕ್ಕತ್ತಿಲ್ಲ, ಇಂಕ್ರಿಮೆಂಟ್ ಕೂಡಲೇ ಆಗಬೇಕು। ಮತ್ತು ಈ ಇಂಕ್ರಿಮೆಂಟ್ ಕೇಳಿದ್ದಕ್ಕಾಗಿ 11 ಮಂದಿಗೆ ಅಮಾನತ್ ಮಾಡ್ಯಾರ, ಅವರಿಗೆ ಮರಳಿ ಆದೇಶ ಮಾಡಬೇಕು ಡ್ಯೂಟಿ ಮೇಲೆ। ಮತ್ತು ಚಾರ್ಟ್ ಆಫ್ ಡಿಮಾಂಡ್ ಅಗ್ರಿಮೆಂಟ್ ಕೂಡಲೇ ಕರೆದು ಮಾತಾಡಬೇಕು, ಹರಾಸ್ಮೆಂಟ್ ನಿಲ್ಲಬೇಕು। ಇವರು ತಮ್ಮ ಹಠಮಾರಿತನದಿಂದ ಒಟ್ಟಾರೆ ಒಳಗ ನ್ಯಾಯಾಂಗದ ಆದೇಶ ಆದರೂ ಕೂಡ ಒಳಗ ಜಾಗ ಕೊಡಲಾಗ್ಯಾರ ಕೂಡ್ಲಕ್ಕ। ಈಗೇನು ನಾವು ಕೂತೀವಿ ನ್ಯಾಯಾಂಗದ ಆದೇಶದ ವಿರೋಧವಾಗಿ ಮ್ಯಾನೇಜ್ಮೆಂಟ್ದವರು ನ್ಯಾಯಾಂಗದ ಆದೇಶಕ್ಕೆ
ತಿರಸ್ಕರಿಸ್ಯಾರ. ಕರೆದು ಕೊಡ್ಬೇಕವರು ಜಾಗ ಕೊಡ್ಬೇಕಂತ ಹೆಂಗದವ್ರು ಮಾಡ್ಯಾರ. ಯಾಕೆ ಕೊಡೋಲಾಗ್ಯಾರ? ಕೊಡಬೇಕು. ಹೋಗಿ ನಮ್ಮ ಔಟಿಯವರು ಜಾಕೀರ್ ಅವರು ಅಲಮೀನ್ ಸ್ಟಾಪ್ ಏನು ಸಂಘದವ್ರು ಇದ್ದಾರೆ ಹೋಗಿ ಕೇಳಿದ್ರು. ಭೀಮಶಿಖರಾಜ್ ಅವರು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಅವ್ರೇಂತಾರು ಎಲ್ಲೋ ಹಿಂದ್ಗಡೆ ಮಸೂತಿ ಹಿಂದೆ ಕೊಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಮುಷ್ಕರ ಆಗ್ತೈತಿ. ಮುಷ್ಕರ ಆಗೋದು ಗೇಟಿನ ಮುಂದೆ. ಮತ್ತು ಈ ನ್ಯಾಯಾಂಗದವರು ಕೋರ್ಟ್ದವರು ಏನು ಆದೇಶ ಮಾಡ್ಯಾರ ಕಾರ್ಮಿಕರ ಪರವಾಗಿ ಸ್ಟಾಪಿನ ಪರವಾಗಿ ಆ ಆದೇಶವನ್ನು ಅವ್ರು ನೋಡಿ ಇಂಪ್ಲಿಮೆಂಟ್ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ಕೇಳ್ಕೊತೀನಿ. ಮತ್ತು ಈ ಕೂಡಲೇ ಮಾತುಕತೆ ಕರೆದು ಈ 11 ಮಂದಿಗೆ ಅಮಾನತು ಆದೇಶ ರದ್ದು ಮಾಡಿ ಸೇವೆ ಮೇಲೆ ತೆಗೆದುಕೊಳ್ಬೇಕು. ಇದೆಲ್ಲ ಬಿಡಬೇಕು. ಹೊಟ್ಟು ಮಾರಿತನ ಯಾರೋ ಮಿರಿಂಡಾ ಅಂತ ಬಂದಾರ. ಆ ಮಿರಿಂಡಾ ಅವ್ರು ಬಂದು ಏನಾರ ಸುಳ್ಳು ಹೇಳ್ಕೊಂಡು ಕೊಟ್ಟಾರ. ಇವತ್ತೆಲ್ಲ ಕಾರ್ಮಿಕರು ಕೂಡಿ ಮುಷ್ಕರ ಮಾಡ್ಯಾರ. ಮುಷ್ಕರ ಮಾಡ್ಯಾರ. ಅವ್ರು ಇಲ್ಲಿಂದ ಬಿಜಾಪುರದಿಂದ ಒಳ್ಳೆ ಮ್ಯಾನೇಜ್ಮೆಂಟ್ ಅದ ಜಿಯಾವುಲ್ಲಾ ಶರೀಫ್ ಅವರು ಅವ್ರು ಕರೆದು ಮಾತಾಡ್ಬೇಕಂತ ನಾನು ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೊತೀನಿ ವೇದಿಕೆ ಮುಖಾಂತರ. ಮಿರಿಂಡಾ ಅವ್ರ ಮಾತು ಕೇಳಬಾರ್ದು. ಕೆಲವೊಂದು ಡಾಕ್ಟರ್ ಇದ್ದಾರ. ಆ ಡಾಕ್ಟರ್ ಮಂದಿ ಸುಳ್ಳು ಹೇಳಿಕತ್ತಾರ. ಆ ಡಾಕ್ಟರ್ ಇವತ್ತು ದವಾಖಾನೆ ಬಿಟ್ಟು ಎಲ್ಲಿ ಹೋಗ್ಯಾರ ಅಂತ ಕೇಳಿದೆ ನಾನು. ಈ ಥರ ನಡೆಯಂಗಿಲ್ಲ. ಕರೆದು ಕಾರ್ಮಿಕರ ಮುಖಂಡರಿಗೆ ಮಾತಾಡಬೇಕು. ನಿಮ್ಮದೇ ಆದ ಸಂಸ್ಥೆ ಇದೆ, ನಿಮ್ಮದೇ ಆದ ಕಾರ್ಮಿಕರಿದ್ದಾರ. ಶಾಂತಿಯುತವಾಗಿ ಪ್ರತಿಭಟನೆ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕತ್ತಾರ. ಯಾವುದೂ ತೊಂದರೆ ಇಲ್ಲ, ತಕರಾರಿಲ್ಲ, ಏನೂ ಇಲ್ಲ. ಶಾಂತಿಯುತವಾಗಿ ಅವರು ಇದು ಮಾಡ್ಲಿಕ್ಕತ್ತಾರ ಮುಷ್ಕರ. ಮತ್ತು ಈ ರೋಡ್ ಮ್ಯಾಗ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕತ್ತಾರ. ರೋಡ್ ನಾಡು ಮಾಡೋದು ತೊಂದರೆ ಬರ್ತೈತಿ. ಏನಾರೇ ಅನಾಹುತ ಆದ್ರೆ ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಆದ್ರೆ ಏನು ಮಾಡ್ತೀರಿ? ಎಲ್ಲ ಮಿಂದವ್ರು ಬರೆಸ್ತಾರ? ಏನೂ ಇಲ್ಲ. ಕರೆದು ಮಾತುಕತೆ ಮಾಡಿ ಈ ಪ್ರತಿಭಟನೆ ಮುಗಿಸ್ಬೇಕು, ಮುಷ್ಕರ ಮುಗಿಸಿ ಅಂತ ಕೇಳ್ಕೊತೀನಿ. AIT ಜನರಲ್ ಸೆಕ್ರೆಟರಿ ನಾನು AI ಮುಷರೀಫ್ ಅಂತ ಮಾಡ್ತೀನಿ. अब तो आंदोलनकारियों ने क्या कहा आपको हमने इस वीडियो में सुना दिया है. फिर से और एक जो पेपर, जो पत्रकारों का पेपर, खबर जहां भी रहे लोग, ऑफिस हो, घर हो या किसी दुकान हो, वहां पर ले जाके पहुंचाने वाला एक एजेंट होता है. अगर वो उसको थोड़ी सी कमीशन मिलती है एक पत्रकार के पीछे, एक पेपर के पीछे, यानी कि कुछ तो थोड़ा बहुत उसकी रोजी इस पत्रकारों से ही चलती है. अब वो पत्रकार की जो पत्रिका के जो डालने के पैसा जो पूछने जाते हैं तो सैकड़ों भर बिल हो चुका है. तो उसको भी एक धमकी दी जाती है ताकि तुम किस मीडिया वालों के सामने कहते कहो, किस अधिकारियों के सामने कहते कहो, या तुम जहां पर जाना है वहां पर जाओ. अब तो ये इनको कोई भीख नहीं दे रहे हैं, या इनको कोई खैरात नहीं कर रहे हैं, या कोई इनके घर से पैसा नहीं दे रहे, यानी कि इनके कुछ जेब के पैसा तो नहीं दे रहे. ये तो अखबार यानी कि खबर ले जाके पहुंचाने के अखबार का जो बिल पहुंचते हैं तो साल भर लगते हैं. तो बिल पूछने के बाद में तो इनको ही एक धमकी दी जाती है. ये प्रशासन जो अल-अमीन जो प्रशासन है, संस्था है, ये संस्था चलाने के लिए है या लोगों को धमकियां देने के लिए है? अब तो कुछ समझ में नहीं आता. अब ये तो संबंधित अधिकारी यानी कि कोई संबंधित अधिकारी इस पर सही तरह से अगर तहकीकत कर गए तो शायद पता चल जाएगा इस अल-अमीन का रहस्य क्या है. और ना जाने कहीं लोग इस्तीफा भी देने वाले हैं. वो क्यों देने वाले हैं, क्या है, हम अब ये अल-अमीन पर छानबीन जरूर करेंगे ताकि इसका रहस्य हम भी काटने की जरूर मेहनत तो लगाए हुए हैं. फिर भी देखेंगे अगले एपिसोड में इस अल-अमीन का एक ना एक मुद्दा आपके सामने हम जरूर लाएंगे. देखेंगे एक रिपोर्ट में. JD ಮಠ ಇಲ್ಲಿ ಅಲ್-ಅಮೀನ್ ಮೆಡಿಕಲ್ ಕಾಲೇಜ್ಗೆ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟಿಗೆ ಪ್ರತಿದಿನ 5 ಗಂಟೆಗೆ ಎದ್ದು ನ್ಯೂಸ್ ಪೇಪರ್ ಹಾಕ್ತೀನಿ. ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಥರದ ನ್ಯೂಸ್ ಪೇಪರ್ಗಳನ್ನು ಕೊಡ್ತೀವಿ. ಈ ನ್ಯೂಸ್ ಪೇಪರ್ ಬಿಲ್ ನಮಗೆ 1.5 ವರ್ಷದಿಂದ ಬಿಲ್ಲೇ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ. ಬಿಲ್ ಕೊಟ್ಟರು ಬಿಲ್ ಆಗಿಲ್ಲ ಅಂತ ಬರೀ ಪ್ರತಿ ಸಲ ಹೊಳೆ ಕಳ್ಸಾಕತ್ತಾರೆ. ಅವ್ರು ಸರ್ಗೆ ಇವರಿಗೆ ಹೆಡ್ ಮಾಸ್ಟರ್ಗೆ ಭೇಟಿದ್ದೀವಿ. ಅಲ್ಲಿ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಗ್ರಂಥಾಲಯ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ಗೆ ಭೇಟಿದ್ದೀವಿ. ಗ್ರಂಥಾಲಯ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ದವರು ಹೆಡ್ ಮಾಸ್ಟರ್ ಹೇಳಿದ್ರು. ಹೆಡ್ ಮಾಸ್ಟರ್ ಇದ್ದರೆ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟಿಗೆ ಕೇಳಿದ್ರು. ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ದವ್ರು ಕೇಳಿದ್ರೆ ನಮ್ಗೆ ಒಳ್ಳೊಳ್ಳೆ ಯಾಕಂದ್ರೆ ಮೊನ್ನೆ ಅವ್ರು ನಮ್ಮ ಜೊತೆ ಜಗಳ ಮಾಡಿದ್ರು. ಸಂತೋಷತೆ ಸರ್ ಅದ ರೀ, ಅವ್ರು ನಮಗೆ ಬೆಂಗಳೂರಿಂದ ಬಂದಾರ ಅಂತೇಳಿ ನಾವು ಹೋಗಿದ್ದೇವೆ ರೀ ಭೇಟಿಯಾಗತ್ತೇಳಿ.
ಅವ್ರು ಹೋದ್ರೆ ಮ್ಯಾಕೆ ಕೇಳಕ್ಕೆ ಹೋದ್ರೆ ನನಗೇನು ಸಂಬಂಧ ಇಲ್ಲ, ನೀ ಎಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟು ಅಲ್ಲೇ ಕೇಳು, ನಮಗೇನು ಸಂಬಂಧ ಇಲ್ಲ, ಎಲ್ಲಿ ನೀವು ಯಾವ ಮೀಡಿಯಾದ ಮುಂದೆ ಹೋಗಿದ್ರು ಹೋಗು, ನೀ ಎಲ್ಲಿ ಹೋಗ್ತೀವಿ ಹೋಗು, ನಿನಗೇನು ನಾವು ಬಿಲ್ ಮಾಡಂಗಿಲ್ಲ, ನಿಮ್ಮ ಬಿಲ್ಲೇ ಕೊಡಂಗಿಲ್ಲ ಅಂತೇಳಿ ನಮಗೆ ಮೊನ್ನೆ ಬೇದಿ ಕಳಿಸಿದ್ರು ಸರ್. ಎಷ್ಟು ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ರಿ, ಅವ್ರು ಕೈ ಮುಗಿದವ್ರಿ ಸರ್. ಟೋಟಲ್ ನಮಗೆ ಒಂದು 45ರಿಂದ 50,000 ರೂಪಾಯಿ ತನಕ ಬಿಲ್ ಆಗುತ್ತೆ ಸರ್. ಇನ್ನೂ ಈಗ ಮೊದಲ 19 ತಿಂಗಳು ಬಿಲ್ ಕೊಟ್ಟಿನಿ ರೀ, 19 ತಿಂಗಳು ಇನ್ನೂ ಬಿಲ್ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ ರೀ. ಈ ಕಡೆ ಮತ್ತೆ 7-8 ತಿಂಗಳು ಬಿಲ್ ಬಾಕಿ ಇಟ್ಟಾರಿ, ಅದು ಬಿಲ್ ಮಾಡಿಲ್ಲ ರೀ. ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ರು ಕೈ ಮುಗಿದ್ರು ಕೇಳಿಲ್ರಿ, ಕಾಲು ಮುಗಿದ್ರು ಕೇಳಿಲ್ರಿ. ಅವ್ರ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟಿಂದ ನಮಗೆ ಒಳ್ಳೆ ಹೊತ್ತು ಸೆಕ್ಯೂರಿಟಿಯಿಂದ ನಿನಗೆ ಸೆಕ್ಯೂರಿಟಿ ಗಾರ್ಡ್ ಕರೆಸ್ಕೇಸಿಂದ ಹೊಡೆದ ಕಳಿಸ್ತೀನಿ ನೋಡಿ ತಿಳಿಸಿ ನನಗೆ ಧಮಕಿ ಹಾಕ್ಯಾರ ಸರ್. ಯಾರು ಹಾಕ್ದವ್ರು ಧಮಕಿ ಅದು? ಅವ್ರು ಸಂತೋಷ ಅಂತೇಳಿ ಇದು ಮಾಡಿದ್ರಿ. ಸೆಕ್ಯೂರಿಟಿ ಕರೆದಿ ನಿನಗೆ ಏನು ಮಾಡಿ ಹೋಗಿ ಇಲ್ಲ ಅಂತೇಳಿ ನನಗೆ ಅವತ್ತು ಬೇರೆ ಕಳಿಸಿದ್ರು ಸರ್. ನಿಮ್ಮ ಹೆಸರು ಹೇಳ್ರಿ. ಶಿವಯ್ಯ ಗದಗ ಜಡಿಮಠ ಅಂತ ಹೇಳ್ರಿ, ನ್ಯೂಸ್ ಪೇಪರ್ ಏಜೆಂಟ್ ಸರ್. ಕನಿಷ್ಠ ವೇತನ ಜಾರಿ ಆಗಬೇಕು. ಸರ್ಕಾರದ ಆದೇಶ ಪಾಲನೆ ಆಗಬೇಕು.